ऐश्वर्याचे आविष्कारे व्रतबंधाचे निगजरे दाणी सन्माने सत्पात्रे सुखी रूपवरे या परी केले प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की जय कैलासपति भगवान की संत एकनाथ गणपती महाराज की जय। मोठी भाग्याची गोष्ट आहे की आज गेल्या 4 दिवसांपासून आजचा 5वा दिवस आपला अखंड हरिनाम सप्ताह पारायण विना प्रहरण आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या जीवन चरित्राची कथा। पण कथा सुरू होते, सुरू होण्याच्या अगोदर कुणी असेल किंवा नसेल, पण भगवान प्रभू रामचंद्राने हनुमानजीला सांगितलं, कारण ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्र सर्व अयोध्येला घेऊन स्वर्गाकडे निघाले, शेवटचा क्षण 11,000 वर्ष राज्य केल्यानंतर, तेव्हा हनुमानजीने सांगितलं, रामा अरे तुम्ही सगळेच चालले, माझा कोणीच विचार केला नाही। रामाने सांगितलं, हनुमानजी तुम्हाला आमच्यासोबत येता येणार नाही का? सांगितलं, तुम्ही आमच्यासोबत येऊ शकत नाही कारण तुम्ही चिरंजीव आहात, तुम्हाला मृत्यू नाही। चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कल्पानुकल्प तुम्ही चिरंजीव आहात, आहे त्याच वयामध्ये तुम्हाला जन्म नाही आणि मृत्यू नाही। हनुमानजीने सांगितलं, रामा अरे मग मी एकटा कसा इथं राहू, मला एकट्याला करमणार नाही। त्यावेळी रामाने सांगितलं, एक काम करायचं, आता मी चाललोय ना, मी प्रत्यक्ष रूपाने इथं राहणार नाही, पण अप्रत्यक्ष रूपाने मी रामायण नावाच्या ग्रंथामध्ये राहील। म्हणून तर रंगभरणी रंग देवता रामायणामध्ये आपोआप येत असते। म्हणून भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं की तू आम्ही सगळे गेल्याच्या नंतर तुम्ही कुठेही राहू शकता, पण इथून पुढे कुठे ज्या ठिकाणी रामायण कथा असेल त्या ठिकाणी तुम्हाला जावंच लागणार आहे। हनुमानजीने सांगितलं, मला कशी माहिती होईल? रामाने सांगितलं, मग त्या धोरणानेच राहायचं। तेवढी कोणत्या गावात कथा कधी सुरू होईल हे मला माहिती नाहीये। मग रामाने सांगितलं, तुम्ही प्रत्येक गावात जाऊनच राहा, गावागावामध्ये तुमचे मंदिर राहतील, तुम्ही जाऊन आरामात राहायचं, जेव्हा रामायण सुरू होईल तेव्हा कथा श्रवण करायची। हनुमानजीला ती गोष्ट पटली, पण प्रत्येक गावात हनुमानजीचं जरी मंदिर असलं तरी हनुमानजीला आता गावात भरपूर माणसं आहेत, पण ज्यांच्यापर्यंत आवाज गेलाच नाही, मग लोक कशी येतील? आता आवाज गेला तरी येत नाहीये, कारण आपणच तसं सांगतो येऊच नका म्हणून। मग आवाज गेलाच नाही, काही माहितीच झालं नाही तर कसं कळणार आहे गावात काय चालू आहे? मग हनुमानजी जर काही कामानिमित्त बाहेर गावी गेलेले असले तर त्यांना कसं माहिती होईल? म्हणून त्यांचं स्मरण करायचं, त्यांची आठवण करायची आणि त्यांना बोलवायचं। जेव्हा आपण त्यांना बोलू तेव्हा ते कथेत येऊन बसतील आणि मग कथा श्रवण करतील।
पवन सुत हनुमान की जय। आज आपल्या कथेचा 5वा दिवस भगवान प्रभू रामचंद्राचं काल आपण बघितलं प्राकट्य झालं। त्यांच्यासोबत शेषनारायण, शंख आणि चक्र ही आलेले आहेत। भगवान शिवजींनी कसं युक्तीने देवाचं दर्शन घेतलं आणि सोहळा अयोध्येमध्ये चालूच आहे, कारण साक्षात प्रत्यक्ष भगवान प्रकटलेले आहेत, म्हणून सर्व अयोध्यावासी सुखी आहेत, आनंदात आहेत। पाहता पाहता मुलं लहानाचे मोठे होऊ लागले, पण दशरथ राजाने वशिष्ठ महामुनींना सांगितलं, महाराज अहो आपण मुलांचं जात कर्म केलं पाहिजे, त्यांची पत्रिका काढली पाहिजे, कुंडली नक्षत्र वगैरे पाहिलं पाहिजे, कारण बाळाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्या कमीत कमी बापाने तरी त्याचं लगेच तोंड बघायचं नसतं, अगोदर त्याची पत्रिका काढायची असते, तो कोणत्या नक्षत्रावर जन्मला, कारण काही नक्षत्र बाळाच्या जन्माने आई बापासाठी घातक असतात। जो बाळ मूळ नक्षत्रावर जन्मला तो आई वडिलांसाठी घातक आहे, म्हणजे त्याचं तोंड लगेच बघू नये। जर त्या नक्षत्राची शांती केली तर तो बाळ जगात कीर्तिवान होत असतो। तुम्हाला आता वेळ नाही एवढं सांगायला, पण तुलसीदासजी महाराज आहेत ना, त्यांचं चरित्र पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी येईल। तुलसीदास महाराज हे मूळ नक्षत्रावर जन्मले होते, म्हणून त्यांच्या आई वडिलांचं निधन लवकरच झालं, पण जगात कीर्तिवान झाले। संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज हे मूळ नक्षत्रावर जन्मले होते, म्हणून आईचं निधन झालं, कारण मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या बाळाच्या आई बापाचं निधन 2 महिन्याच्या आत होत असतं, म्हणून जर त्या नक्षत्राची शांती केली तर तो अनर्थ टळत असतो। म्हणून बाळ नेमकं कोणत्या नक्षत्रावर जन्माला आले त्यांच्या पत्रिका काढा, म्हणून वशिष्ठ महामुनींनी 4ही मुलांच्या पत्रिका काढल्या आणि सांगितलं काही काळजी करण्याचं काम नाही, अगदी कोणत्याच नक्षत्राची पिढा नाही, कोणत्याच नक्षत्राची शांती करावी लागणार नाही। म्हणून दशरथ महाराजांना वशिष्ठ महामुनींनी सांगितलं, राजा आता यांचं नामकरण विधी केला पाहिजे, कारण बाळ जन्माला आलं की त्याचं नाव ठेवलं पाहिजे, कारण त्याला अगोदर नाव नसतं, जन्माला आल्यानंतरच ठेवी देवी नावे ओ देत होते, उपजलिया बालकासी नामची नाही तयापाशी, माऊली सांगतात। अगोदरचं नाव नसतं म्हणून नाव ठेवायचं, पण ते विधिवत ठेवायचं। मग आता आपण कोणतेही नावं ठेवतो त्याला का विधी आहेत का? पिंट्या, चिंट्या, किंट्या ही काही नावं आहेत का? याला कोणता विधी आहे? विधिवत नाव ठेवायचं, त्याचा नामकरण विधी करावा लागतो। मग लोक म्हणतात जर पोटाला आला ना तरच त्याचं नाव ठेवतात, पण पोटाला आलेल्या व्यक्तीला शक्यतो सुख समाधान शांती भेटत नाही, कारण त्याचा पुनर्जन्म असतो आणि पुनर्जन्म असलेल्या माणसाला सुख भेटत नाही। पण लोकांना खूप हौस असते की माणूस घरातला कोणी मेलं की ते म्हणतात पोटालाच आलं, यायलाच पाहिजे, पण असं आहे। आणि नाव ठेवायचं जरी असेल तरी सुद्धा गेलेल्या व्यक्तीचं नाव ठेवायचं नसतं, नवे नवे एक नाव त्या घरामध्ये जवळजवळ 7 पिढ्यापर्यंत ते नाव परत येऊ नये, पण आपल्या मागच्या पिढीचं तेच नाव, आज्याचं तेच नाव, नातवाचं तेच नाव, असं जर नाव ठेवलं तर त्या पुढच्या व्यक्तीला ते त्रासदायक असतं, तो एकतर आजारी राहतो नाहीतर दरिद्री राहतो।
दडलेलं आहे. नाम एक शास्त्र आहे. म्हणून नाम हे जपून ठेवायचं असतं. माणसाला डबल नाव नसावं. माहितीये, ज्याला डबल नाव आहे ना त्या माणसाचं पिंडदान चालत नाही. कारण मी हे सगळं ग्रंथातूनच सांगणार आहे, तुम्हाला मनाचं काही सांगणार नाही. ज्या माणसाला डबल नाव आहे त्या तो मनुष्य मेला की त्याचं पिंडदान होत नाही, त्याला पोहोचत नाही. कारण त्याचं हाका मारायचं रोजचं नाव वेगळं असतं आणि कागदपत्र वेगळं असतं. मग पिंडदान तुम्ही कोणत्या नावाने करणार? रोज तर ह्या नावाने हाक मारत होत्या आणि पिंडदान तर कागदाच्या नावाने करणार. मग ते त्याला पोहोचणार नाही, त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. म्हणून नाम हे शास्त्र आहे. नामामध्ये खूप काही दडलेलं आहे. म्हणून डबल नाव नसावं. जरी कोणाचं असेल घरामध्ये, कोणाच्या मुलीचं नाव तेच असतं, सुनेचं नाव तेच असतं. मग माता भगिनी म्हणतात त्याला काय होतं, लेक तिच्या घरी नांदायला जाते आणि सून इथं राहते, मग इथं कुठं ते ऐकायला आहे? ऐकायला जरी नसली तरी त्या कुळातली आहे ती. म्हणून एकीचं कल्याण होतं आणि एकीचं वाईट होतं. आणि ते म्हणून असेल तर बदलून टाका, काही फरक पडत नाही. म्हणून डबल नाव नसावं आणि चिंट्या किंट्या हे नाव तर अजिबात नसावं. एकच नाव असावं आणि तेही असं असावं की नाम घेतल्याबरोबर भगवंतावर भर पडला पाहिजे. त्या नाव घेणाऱ्यालाही सार्थकता वाटली पाहिजे. म्हणून वशिष्ठ महामुनींनी सांगितलं, राजा यांचं नामकरण विधी केला पाहिजे. राजाने सांगितलं तुम्ही सांगा कोणाचं नाव काय ठेवायचं. वशिष्ठ महामुनींनी सांगितलं, राजा जो कौसल्येचा मुलगा आहे ना त्याचं नाव आपण राम ठेवू. राम, पण राम का? त्यांनी सांगितलं हा पापांचा नाश करणारा आहे. म्हणजे सांगितलं अरे राम म्हटलं की सगळे पाप तोंडातून बाहेर निघून जातील. मग तुम्ही राम म्हटल्यावर बस झालं राम. अरे पण मग मची काय गरज आहे? सांगितलं म म्हटलं की गेलेले पाप परत येणार नाही. म्हणून राम नाव आहे की पापांचा नाश करणार. सुमित्रेचा मुलगा आहे ना त्याचं नाव लक्ष्मण ठेवलं. लक्ष्मण का? सांगितलं लक्ष्मण ज्याचं लक्ष मनावर आहे तो लक्ष्मण. आणि लक्ष मनावर ठेवावं लागतं, पण माणसाचं लक्ष मनावर नसतं. मन कुठेतरी भटकत असतं, लक्ष दुसरीकडेच कुठेतरी चाललेलं असतं. ज्याचं लक्ष मनावर नाहीये तो भगवंताच्या जवळ जाऊ शकत नाही. म्हणून लक्ष्मण तो आहे ज्याचं लक्ष मनावर आहे. पुढे सांगितलं कैकेयीचा मोठा मुलगा भरत, त्याचं भरत नाव ठेवायचं. अरे भरत का? सांगितलं जो अखंड भक्तीमध्ये रत राहील असा भरत. त्यावेळी वशिष्ठ महामुनींनी सांगितलं 4थ्या नंबरचा कैकेयीचा छोटा मुलगा त्याचं नाव आपण शत्रुघ्न ठेवू. अरे या 3 नावाचा अर्थ कळला, पण शत्रुघ्न कळे ना. त्यांनी सांगितलं शत्रुघ्न म्हणजे शत्रुघ्न हंती याने नाश करणे. शत्रूंचा नाश करणारा तो शत्रुघ्न. 4ही मुलांचा नामकरण विधी झाला आणि आता मुलांचा जात कर्म झालं, अन्नप्राशन संस्कार झाला, कटीसूत्र झालं, चौल कर्म झालं, वायनदान झालं, व्रतबंध झालं, मौंजी झालं आणि मुलं आता अंगणात खेळू लागले. 4 मुलं. दशरथ राजा असा अंगणात खुर्ची टाकून बसायचा आणि इतकी गंमत वाटायची की आज किती वर्षांनी आपल्या अंगणात इतके छोटे छोटे बाळ खेळत आहेत. पाहता पाहता मुलं 5-6 वर्षाचे झाले आणि इतक्या सुंदर लीला करता करता कधी 6 वर्षाचे झाले कळले सुद्धा नाही. 6 वर्षाचे झाल्यावर त्यांना शाळेत घालावं लागतं. आता तर मुलांना काहीच कळत नाही. 2-2.5 वर्षात काय कळतं लेकराला? लगेच त्यांच्या पाठीमागे शाळा. अरे आपल्याला खूप दिवस जगायचं नाही की काय? अहो एवढ्या लवकर त्यांच्या
पाहिजे. पण शाळा कोणती आहे तर गुरूंच्या आश्रमात वशिष्ठ महामुनींसोबत वशिष्ठ महामुनींच्या आश्रमात मुलांना पाठवलं. दशरथ राजा हा राजा होता. तो वशिष्ठ महामुनींना घरी बोलवून क्लास घेऊ शकत होता, घरी बोलवून पाठ घेऊ शकत होता, घरी बोलवून सगळं शिक्षण देऊ शकत होता. पण मुलांना घरी शिक्षणाची किंमत कळत नसते, म्हणून गुरुच्या आश्रमात जावंच लागतं, किती श्रीमंत असला तरी सुद्धा. म्हणून तर आपल्याला वाटत असेल की आपले मुलं आपण एवढ्या लांब कसे ठेवायचे. ठीक आहे, पण आम्हाला काय सगळेच पोरं जर कीर्तनकार झाले मग कसं व्हायचं. अरे कीर्तनकार होण्यासाठीच आश्रमात गेलं पाहिजे असं थोडंच आहे. नाही कीर्तन आलं तरी चालेल, पण कमीत कमी 1 वर्ष मुलगा आई बापाला सोडून, कारण ते विद्यार्थ्याचे 5 लक्षण सांगितलेले आहे. त्याच्यात सांगितलेलं आहे गृहत्यागी. घराचा त्याग 1 वर्षापर्यंत करावा लागतो, तेव्हा त्याला विद्या प्राप्त होत असते. म्हणून काही शिको की नाही शिको, पण 1 वर्षभर तो आश्रमात ठेवला पाहिजे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राला आणि आदी भावंड गुरूंच्या आश्रमात गेले आणि थोड्याच काही दिवसामध्ये 3-4 महिन्यामध्येच 14 विद्या आणि 64 कलेचा 4ही भावंडांनी अभ्यास केला. कारण माणसाने आडाने कधीच राहू नये, काही ना काही शिकलं पाहिजे. पण लोक म्हणतात आता काय वय आहे का, शिक्षणाला वय लागत नाही. कारण एके ठिकाणी म्हटले आहे 14 विद्या प्रवीण व्हावे, आश्रमामध्ये राहू नये, काम वाचून घरी कुणाच्या मुळीच बाळा जाऊ नये. सद्गुरू सांगे सत शिष्यासी, खळवाद्यांसी बोलू नये, काम वाचून घरी कुणाच्या मुळीच बाळा जाऊ नये. महाराज सांगतायत की 14 विद्या प्रवीण व्हावे. आपण 14 विद्या नाही शिकलो तरी एखादी तर शिकू शकतो ना. भगवान प्रभू रामचंद्र 14 विद्या 64 कला पूर्ण अभ्यास झाला आणि वशिष्ठ महामुनी त्यांना घेऊन तीर्थयात्रेला गेले. आता रामायणामध्ये सगळ्या तीर्थांचे नाव सांगितले आहेत, 12 ज्योतिर्लिंगाचे नाव आहे. भारतात जेवढ्या नद्या आहेत, मग कृष्णा असेल, भीमा असेल, गोदावरी असेल, नर्मदा असेल, गंगा असेल, सरस्वती, यमुना, सगळ्या नद्यांची नावं ग्रंथात सांगितलेली आहेत. सगळ्या तीर्थांमध्ये जाऊन त्या तीर्थाचा विधिवत केलेला आहे. कारण आपल्याला सगळ्या तीर्थाचा विधी माहिती नाही आहे, पण आपल्याला एवढं माहिती आळंदी, पंढरपूर, पैठण एवढं तर आपल्याला माहिती. भजन करीत करीत तिथं जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं. कारण आता मला सविस्तर तिथला विधी सांगायला वेळ नाही. म्हणून सर्व तीर्थांचा विधिवत केला आणि 6 महिन्यातच 4 भावंड पुन्हा परत आले. अरे दशरथ राजाला इतका आनंद झाला, 6 महिने मी अगदी 6 युगासारखे काढले. किती दिवस माझी मुलं लांब गेली होते माझ्यापासून, पण आता सर्व विद्येचं अध्ययन झालं आणि आता मुलं घरी आलेली आहेत. म्हणून त्यांनी जी तीर्थयात्रा केलेली आहे त्या तीर्थयात्रेचं माऊंद करायचं आहे. आपण करतो ना 4ही धाम केल्यावर. माऊंद्याचा कार्यक्रम ठरवला आणि सर्व पाहुणे मंडळी बोलावले. सर्व राजे, राजकुमार, विद्वान, पंडित, शास्त्री सर्वजण आले आणि राजगुरू विश्वामित्र ऋषी सुद्धा आले आणि सगळ्यांनी येऊन तो कार्यक्रम बघितला. जेवण झाले, सगळे लोक आपापल्या गावाकडे निघून चालले. पण विश्वामित्र ऋषी दशरथ महाराज जिथे बसलेले आहेत तिथे गेले. अरे राजगुरू आलेले आहेत, म्हणून तर राजगुरू ते असतात. राज्यात कोणताही प्रश्न निर्माण झाला तर त्यांना तो सोडवता आला पाहिजे आणि जो तो प्रश्न सोडवतो तो राजगुरू
तर त्याने तो सोडवला पाहिजे. कारण आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना जगद्गुरु पदवी आहे. का? जगात कोणताही प्रश्न निर्माण झाला तर सोडवता आला पाहिजे. असे 3 जगद्गुरु आहेत. कृष्ण वंदे जगद्गुरु, भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु आहे. आज ते श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य हे एक जगद्गुरु आहे आणि 3ऱ्या नंबरला जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. असे राजगुरु विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे गेले. दशरथ राजाने बघितलं आणि आपल्या सिंहासनावर उठला, सामोरा गेला, महाराजांचं दर्शन घेतलं आणि विचारलं, महाराज काय सेवा करू? महाराजांनी सांगितलं, काही नाही, आता निघायचंच आहे, पण म्हटलं तुम्हाला भेटून जावं. राजाने सांगितलं, आणखी काही काम आहे का? आणखी काही पाहिजे आहे का? विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, राजा अरे मी यज्ञ करतो आहे आणि यज्ञ करत असताना यज्ञ सुरू झाला की राक्षस येतात, मारीच सुबाब आणि सगळ्या यज्ञाचा विध्वंस करतात आणि यज्ञ न झाला तर पाऊस पडणार नाही. ज्यावेळी पुण्यकर्म थांबत असतात तेव्हा पाऊस सुद्धा थांबत असतो. अरे निसर्गाची सगळं बिघड होऊन जाईल, म्हणून यज्ञ झाला पाहिजे. राजाने सांगितलं, मग काय पाहिजे? काही सैन्य देऊ का? सांगितलं, सैन्य नको. मग विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, तू देशील ना माझ्यासाठी? अरे राजाने सांगितलं, तुम्ही मागितलं आणि मी दिलं नाही. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, अशा खोट्या गोष्टी नको, वचन दे मला. राजाने हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, जे मागाल ते दे. राजाने संकल्प सोडला. विश्वामित्र ऋषींनी आता वचनात बांधलेला होता, कारण रघुकुलाची रीती होती. रघुकुल रीती सदा चली आई, जान जाएगी पर वचन न जाए. रघुकुलाची रीती होती, प्राण केला तरी चालेल पण वचन मोडता कामा नये. म्हणून विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, सांगू आता मला काय पाहिजे? ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, यज्ञ रक्षणास यावे तुकारा, यज्ञ रक्षणास मला आहे सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, राजा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षिण्या तुझी आहे सर्वथा. अरे दशरथ राजा तर घाबरूनच गेला. अरे माझे 5, 6, 7 वर्षाचे मुलं आणि हे काय यज्ञाचं रक्षण करणार आहे? आणि यांनाच सांभाळावं लागतं, कुठेही फिरतात, पाणी पाहत नाही, काही पाहत नाही, मग यांनाच लक्ष ठेवावं लागतं आणि हे काय यज्ञाचं रक्षण करते? विश्वामित्र ऋषींनी सांगितलं आहे, आता वचन दिलेलं आहे ना, आता मोडलं तर मोड. राजा म्हटला नाही, पण आता मुलं नाही द्यावे तर वचन मोडतंय आणि द्यावे तर राम लक्ष्मण माझा प्राण आहे, मी रामाशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. पण नाईलाज होता, म्हणून दशरथ राजाने विश्वामित्र ऋषींच्या पायावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, महाराज माझे राम आणि लक्ष्मण, मी त्यांना तळ हाताच्या थोडासारखं जपतो रे. मी त्यांची खूप काळजी घेतो, कारण मला माझी म्हातारपणाची काठी आहे, म्हातारपणी झालेली आहे, म्हणून माझा खूप जीव अडकतो रामामध्ये. मला रामाला सोडून कुठंच राहावंसं वाटत नाही, म्हणून माझ्या राम लक्ष्मणाला सांभाळा, मी पाठवतो तुमच्यासोबत. राम आणि लक्ष्मणाला जवळ बोलावलं आणि राजाने सांगितलं, हे बघा
जायचंय यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. म्हणजे सांगितलं राक्षस मारायला जायचंय. अरे राम आणि लक्ष्मण तर उड्याच मारायला लागले. अरे वा, असा जाऊन एका राक्षसाला असा ठोका मारतो ना, असा 2-3 पलटे घेतल्या पाहिजे. अरे राक्षस म्हणजे काही गंमत आहे का? पण हे चिमुरड्यांना काय माहिती. विश्वामित्र ऋषीने सांगितलं रामा लक्ष्मणा पटकन आवरून निघा. आणि विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणाला घेऊन सोबत 88,000 ऋषी आहेत. सर्वजण निघाले आणि मजल दर मजल करत शरयू तीरावरती मुक्कामी गेले. दुसऱ्या दिवशी तिथून निघाले, पायी प्रवास करताहेत. पण चालता चालता असा रस्ता लागला, अगदी अडचणीचा रस्ता. तो रस्ता म्हणजे जसं आता आपल्याला या वाडीवरून म्हैसगावला जायचंय. पण म्हैसगावला जाण्यासाठी मधूनही पाऊलवाट आहे. मग पायी जाणाऱ्याला काय हरकत आहे पाऊलवाटाने जायला. इथून खाली उतरलं की लगेच म्हैसगाव दिसतं. मग पण विश्वामित्र ऋषींनी सांगितलं रामा थोडं थांब. रामाने सांगितलं का? विश्वामित्र ऋषींनी सांगितलं रामा अरे आपल्याला जरा लांबून जावं लागणार आहे. लांबून म्हणजे सांगितलं अरे या जवळच्या रस्त्याने सुद्धा म्हैसगावला जाता येतंय, पण आपल्याला तिकडून जाता येणार नाही. का? आपण लांबून जाऊ. रामाने सांगितलं मला कारण सांगा, आपण लांबून का जायचं? इकडच्या एवढे 7-8 किलोमीटर अंतर का वाढवायचं? विश्वामित्र ऋषीने सांगितलं जाऊ दे ना, आपलं पुढे निघून जाऊ. रामाने सांगितलं नाही, मला सांगा. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं रामा अरे तिथं खूप मोठी राक्षसी राहते आणि तो दरा खाली उतरला की लगेच खूप मोठी अशी राक्षसी आहे, आग करूनच बसलेली आहे. आलं की माणूस लगेच खाऊन टाकते. एवढ्या परिसरामध्ये कुणी जात नाही. तिथून पक्षी चालला तरी सुद्धा ती त्याला पकडते, प्राण्याला पकडते आणि सकट खाऊन टाकते. काय हे कसं? रामाने सांगितलं मला ती राक्षसी पाहिजे. लक्ष्मण म्हटलं दादा आपण दोघं जाऊ अगोदर आणि तिला असं पकडून आणू, बांधून टाकू, मारून टाकू. विश्वामित्र ऋषीने सांगितलं नाही, ती महाभयंकर आहे. रामाने सांगितलं मी तिला मारतो. अरे पण रामाने सांगितलं राक्षसी नसली तरी ती स्त्री आहे आणि स्त्रीची हत्या करायची म्हणजे मला अगोदर तिची पूर्वजन्म कथा माहिती पाहिजे, मागील जन्माची कथा माहिती पाहिजे. किती राक्षसी का झाली, का माणसं खाती, का पशु खाती. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं रामा खरंच चतुरार्थ शिरोमणी, तू खरंच खूप हुशार आहेस. अरे कधीच निष्कलंक जीवन तुझं आहे, कुणाचं एक शब्द सुद्धा ऐकून घेणारा तू नाहीस. म्हणून विश्वामित्र ऋषींनी सांगितलं रामा मी तुला तिच्या मागच्या जन्माची कथा सांगते आणि ती कथा ऐकली की तुला वाटेल की मीच तिला मारलं पाहिजे. म्हणून विश्वामित्र ऋषी सांगताहेत त्या राक्षसिनीची की ज्या राक्षसिनीचं नाव आहे ताटिका, अशा राक्षसिनीची मागील जन्माची कथा सांगणार आहे. पण एकदा 2 मिनिटं भजन करू. सीताराम 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 सीताराम
उधपुरी के राजा वृंदावन के निगटा विश्वामित्र ऋषी सांगू लागले, रामा, या जंगलाच्या पलीकडे एक नगरी होती आणि त्या नगरीमध्ये एक राजा होता, सुकेतू नावाचा राजा. नाव ध्यानात ठेवत चला, मी पुढच्या वर्षी तुम्हाला विचारणार आहे, कारण पुढच्या वर्षी या सगळ्या कथांची लिंक पुन्हा लागणार आहे. म्हणून सुकेतू नावाचा राजा होता. राज्य कारभार व्यवस्थित चालू होता, पण बरेच वर्ष निघून गेले, कोटी पुत्र संतान नाही, म्हणून राजा राणीने राज्य प्रधानाच्या ताब्यात दिलं आणि राजा राणी जंगलात जाऊन तपश्चर्या करू लागले. ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः. ब्रह्मदेवाचं भजन करू लागलं. 12 वर्ष भजन केलं आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने सांगितलं, राजा, कशासाठी भजन केलं रे? राजाने सांगितलं, देवा, एवढे वर्ष झाले, राजाला, या राज्याला कुलदीपक पाहिजे. राजाने सांगितलं, रे या जन्मात काय, पण इथून पुढच्या 7 जन्मात तुझ्या पोटी पुत्र संतान होणार नाही, तुला पुत्र सुख नाही. अरे, राजा राणीला दुःख झालं, पण ब्रह्मदेवाने सांगितलं, मुलगा होणार नाही, पण एक मुलगी होऊ शकते तुम्हाला. ब्रह्मदेवाने एक फळ दिलं आणि सांगितलं, दोघांनी हे फळ सेवन करा, तुम्हाला एक मुलगी होईल. आणि मुलगी अशी होईल की साक्षात भगवान महाविष्णूला तिच्यासाठी यावं लागेल, अशी मुलगी होईल. अरे, राजाला म्हटलं, बरं झालं, जाऊ द्या, मुलगी तर मुलगी, काय फरक पडतो. असेच काही माणसं आहेत समाधान मानणारे. राजाने सांगितलं, ठीक आहे. प्रसाद घेतला, राजा राणी घरी आले, प्रसाद सेवन केला आणि राणी गर्भवती राहिली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, राणी प्रसूत झाली, सुंदर अशी गोजीरवाणी मुलगी झाली आणि त्या मुलीचं नाव ठेवलं ताटिका. कारण मागच्या जन्मातलं या जन्मातले नाव एक असले तरच आपल्याला कळू शकते. कारण जो बडत राजा होता ना, त्याचं आधीच्या जन्माचं नाव भरत होतं, नंतर तो हरण्याच्या जन्मात होता म्हणून काही नाव नव्हतं. पण परत जेव्हा तो तिसऱ्यांदा जन्माला आला तेव्हा भरतच नाव, फक्त जड होता म्हणून जड भरत, म्हणून ताटिका नाव ठेवलं. आणि ती ताटिका 3-4 महिन्याची झाली. पण बघा, काळाला कुणाची दया नसते, काळाला कुणाची
राजा तर वयोवृद्ध झालेला होता. 3-4 महिन्याची चिमुरडी आणि राजाने हातात शस्त्र घेतलं, युद्धासाठी समोर गेला. सैन्य तयार झालं आणि युद्ध सुरू झालं. घनघोर युद्ध झालं. पण सगळे बेसावध असल्यामुळे समोरच्या राजाने हा राजा सुकेतू नावाचा राजा युद्धात मारला गेला. राजा मेला. आता राज्य कोण पाहणार? राणी राजासोबत सती गेली. पूर्वी सतीची चाल होती माहितीये. पतीचं मरण म्हणजे स्त्रीच्या भयंकर मोठं कठीण होतं. कारण जिचा पती मरण पावला तिने रडायचं नाही. तिने हिरवी साडी घालायची, कपाळभर कुंकाचा मळवट भरायचा, सर्व सौभाग्य अलंकार घालायचे आणि सर्व सुवासिनीच्या घरी जायचं आणि सांगायचं माझी ओटी भरा, माझी ओटी भरा. सगळ्यांनी तिची ओटी भरायची आणि ती स्मशानभूमीपर्यंत जायचं. तिथं जाऊन तिच्या गुडघ्यावर, तिला खाली बसून तिच्या गुडघ्यावर एक मोठं भांड ठेवायचं, त्याच्यात पाणी ठेवायचं आणि त्या भांड्याला जाळ घालायचा, त्याच्यातलं पाणी उकळायचं, कणकीचे गोळे करून त्याच्यात सोडायचे आणि ते गोळे तिने हाताने काढायचे आणि सुवासिनीला द्यायचं, घ्या माझं सतीचं वाण. आणि मग पतीला जेव्हा अग्निडाग दिला की हिने त्याच्यामध्ये उडी टाकायची आणि आपलं जीवन संपून टाकायचं. भयंकर वाईट परिस्थिती होती. पण कधी कधी असं वाटतं तेही चांगलं असू शकतं. कारण विधवा पण घालवणं सुद्धा भयंकर कठीण आहे. कारण जिचा पती मरण पावला तिलाच माहिती आहे ते दुःख काय आहे. कोण काय म्हणेल सांगता येत नाही, कोण काय बोलेल सांगता येत नाही, कोणत्या कोणत्या संकटाला तोंड द्यावं लागतं हे फक्त तिलाच माहिती असतं. म्हणून पती विरहाचं दुःख भयंकर असतं. सुकेतू राजाची पत्नी सुद्धा सती गेली आणि 3-4 महिन्याची चिमुरडी तिथेच महालात पडलेली आहे. राज्यात सगळा धुमाकूळ झाला आणि तेवढ्यात एक ब्राह्मण तिथे आला. त्या ब्राह्मणाने ती मुलगी बघितली आणि त्याने कापडात गुंडाळली आणि पोटाशी धरून तो पळू लागला जंगलाच्या रस्त्याने. बघा, कथा खूप महत्वाची आहे, लक्षपूर्वक ऐका. जंगलाच्या रस्त्याने पळू लागला आणि पळता पळता घनदाट जंगल लागलं आणि जंगलामध्ये कुठून तरी हिंस्र पशूंच्या डरकाळीचा आवाज आला. जेव्हा आवाज आला ब्राह्मण घाईघाईने एवढा पळतो पण कुठून तरी हिंस्र पशु त्याच्याकडे येतो आहे असं त्याला कळलं आणि त्याने ती हातातली मुलगी अशी कुपाटीत फेकून दिली आणि मुलगी फेकून दिली. तेवढ्यात हिंस्र पशुने त्या ब्राह्मणाला खाऊन टाकलं आणि ती मुलगी ज्या ठिकाणी पडलेली होती त्या ठिकाणी काही वेळाने एक शिकारी आला आणि शिकारीने बघितलं, अरे कोणाचा आवाज येतोय रडल्याचा. कारण असा जेव्हा आवाज येतो ना तेव्हा संकट येण्याची वेळ झालेली असते. किती वाईट परिस्थिती आहे भारत देशाची. अरे लज्जास्पद गोष्ट आहे भारत देशाची. ही जी संकट येत आहेत ना हे ह्याचीच कारण आहेत. अरे येण्या बाबळी पुरी सापडतात, पुलाच्या खाली पुरी सापडतात, उसात पुरी सापडतात. का जन्म देतात आई बाप आणि का फेकून देतात ते कळतच नाही. मग शिकारीने ती मुलगी बघितली आणि म्हटलं, अरे एवढीशी मुलगी कोणी फेकून दिली असेल, कोणी टाकून दिली असेल. त्याने ती मुलगी उचलून घेतली आणि आपल्या घरी घेऊन गेला. घरी बायको वाटच पाहत होती, आज काय हरिण आणते का लांडगा आणते का आणखी एखादा मोठा पशु आणते. बायको वाटच पाहत होती कारण ती एकटी घरी नव्हती. तिला 11 मुली होत्या. 11 बघा, 11 मुली होत्या तिला पहिल्या आणि ही 12वी आली. 12वी आली ना ती म्हटली, काय हो आज खूप लवकर आला. तो म्हटला, मी काय घेऊन आलो माहिती. ती म्हटली, काय घेऊन आला, आज काही नवीन पशु आणला की काय. त्याने सांगितलं, पशु नाहीये, आज मनुष्य आणला. मनुष्य कशाला आणला. आता काय माणसं खायला सुरुवात करायची की काय. तो म्हटला, तसं नाहीये, अगं छोटीशी चिमुरडी आहे.
त्याने सांगितलं मला सापडली ही आणि ही देवानेच आपल्याला दिली. ती म्हटली देवाने काय पहिली कमी केलेल्या आहेत का? हे 11 कमी नाहीत का? आता कशाला लागते इतक्या? तो म्हटला काही असो पण ही देवाने दिली, आपण हिला सांभाळू. बायको म्हटली मला जमणार नाही, तुम्ही तुमचं बघा. तो म्हटलं ठीक आहे मी सांभाळेल. ती शिकाऱ्याच्या नदीत टाकू लागली. छोटीशी चिमुरडी ताटिका लहानाची मोठी होऊ लागली, पण राजाची मुलगी होती आणि ब्रह्मदेवाचा प्रसाद होता, ध्यानात ठेवा. पण काय झालं माहितीये? संगतीचा परिणाम झाला. वाईटांच्या संगतीत राहिले, शिकाऱ्यांच्या मुलांच्या मुलींच्या संगतीत राहिले. त्यांना कुठलं वळण आहे? त्यांच्या अंगावर नीट कपडे नाही, त्यांना बोलायचं नीट कळत नाही, जिकडं जातील तिकडेच पाखरं धरून आणतात, कच्चेच खातात. काय वळण आहे त्या लेकरांना? आणि त्यांच्यात ही राहू लागले. ही आईपेक्षा बापाच्या जवळ जास्त राहायची, बापाकडून काही गोष्टी समजून घ्यायची आणि त्या शिकाऱ्यासोबत ही शिकार करायला जायची. ताटिका शिकार करता 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 एक दिवस अशी हुशार झाली ती की ती 11 बहिणीला आणि आई बापाला एकटी पोसायची. जंगलात एकटी जायची, एकटी एक प्राणी पकडून आणायची, सगळ्यांना खाऊ घालायची. आईला वाटायचं बरं झालं आणली त्यांनी, पण आपल्या चांगली कामाला आली. पाहता पाहता कारण मुलगी किती हुशार झाली ना, तिला एकदम स्वतंत्र करून एकदम मोकळं सोडू नये, त्याचे परिणाम भोगावे लागतात. कारण तिला थोडेफार बंधन असावे. मुलगी शिकू नये या मताची मी नाही, शिकवा मुलींना, पण थोडा धाकही असू दे, म्हणजे नंतर रडण्याची वेळ येत नाही, तोंड दाखवून ठेवण्याची वेळ येत नाही. थोडं बंधन ठेवा मुलींना. आणि मुलींनी सुद्धा थोडं समजून घ्या, आईबाप फक्त आपल्यासाठी सगळं काही ते करतात. अरे मुलांसाठी एवढं करायची गरज नसते. ज्यांना मुलं आहे ना, नको म्हणतात आपल्याकडून मुलींची लग्न करायचे, सहज म्हणून जातात. ज्यांना मुलं आहे ना त्यांना काळजी नाहीये, पण मुलीच्या बापाला तिच्या जन्मापासून तिची काळजी आहे. आणि मुलींनी असं वाकडं पाऊल उचललं तर त्या आई बापाच्या जीवाला थोडी ठेच लागेल. आपण आई बापाचा विचार करा. पण ही ताटिका सुद्धा जंगलात फिरायला जायची आणि जंगलातून शिकार करून आणायची आणि शिकारीने त्याला एकदम स्वतंत्रता दिली, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, मोकळी फिरायची. फिरता फिरता ताटिका एक दिवस अशी झाली की एवढ्या लांब गेली, एवढ्या लांब गेली, एवढ्या लांब गेली, इतक्या लांब ताटिका गेली की परत कधीच मागं नाही आली. बघा का आली नाही माहितीये? तिकडे तिला 2 राक्षस भेटले. त्यांचे नाव सांगू? सुंदर आणि उपसुंदर. रामायणामध्ये त्यांची कथा आहे मोठी, पण आता सांगायला वेळ नाही. की त्या सुंदर जे जुळे भाऊ आहेत, सखे भाऊ आहेत, इतका जीव त्यांचा एकमेकांमध्ये आहे. त्यामधला जो सुंदर आहे ना मोठा, त्याच्यासोबत ताटिकेने लग्न केलं मनाने आणि तिकडेच फिरू लागले, जंगलात राहू लागले. सुंदर उपसुंदर कुठेतरी निघून गेले आणि हिला त्या सुंदापासून 2 मुलं झाली. ध्यानात ठेवा, त्या मुलांचं नाव आहे सुबाहू आणि मारीच. हेच तर विश्वामित्र ऋषींच्या यज्ञाला त्रास देत होते. सुबाहू आणि मारीच 2 मुलं झाले आणि ताटिकेने मुलं घरी झोपी घातले. आणि ताटिका कारण तिला लहानपणापासूनची सवय होती, एकटी फिरायची. सुंदर उपसुंदर बाहेर गेलेले आहेत, लेकरं घरी ठेवले आणि ताटिका जंगलात फिरायला गेली. इतकी लांब गेली, इतकी लांब गेली, इतकी लांब गेली, तिला पुढे रस्ता सापडेना. आता मागे परत कसं यायचं म्हणून तिला एक आश्रम दिसला आणि त्या आश्रमात ती गेली. त्या आश्रमामध्ये एक साधू होते. त्या साधूंचं नाव आहे अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषी एवढे महान आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत की ज्यावेळी एक राक्षस समुद्रात लपून बसला होता, तो एक तरुण समुद्रात लपून बसला होता. अगस्त्य ऋषींना तो सापडेना, म्हणून त्यांनी ठरवलं की आता समुद्रात कसा सापडत नाही पाहतो. त्यांनी समुद्राला तोंड
लावलं, पूर्ण समुद्र पिऊन टाकला. एवढे मोठे अगस्त्य ऋषी आहेत. सगळा समुद्रातलं पाणी संपून टाकलं. मग मासे तडफड करायला लागले. मग तो समुद्र जो सागर देव आहे तो प्रकट झाला आणि त्याने सांगितलं, अरे हे जलचर सगळे मरायला लागले, तुम्ही असं करू नका, सगळं पाणी परत देऊन टाका. असं सांगतात. समुद्राचं पाणी अगोदर गोड होतं, पण अगस्त्य ऋषींनी सांगितलं तुमचं समुद्राचं पाणी परत भरून देतो, पण 2-3 तास थांबा. 2-3 तास थांबल्यानंतर अगस्त्य ऋषींनी काय केलं असेल माहिती? लघुशंका केले आणि पुन्हा ते पाणी परत समुद्र भरून टाकला. पण असं सांगतात विनोदाने की तेव्हापासून समुद्राचं पाणी खारट झालं, तोपर्यंत गोड होतं. मग असे अगस्त्य ऋषी आणि अशा अगस्त्य ऋषींच्या आश्रमात ताटिका गेली आणि तिथे गेल्यावर ताटिकाने ऋषींच्या आश्रमात गेली आणि सांगू लागली, महाराज मला रस्ता कळत नाहीये, मी खूप लांबून आले, मला काहीच कळत नाही, माझ्या घरी 2 छोटे छोटे मुलं आहेत, माझा पती घरी नाहीये, मला परत घरी जायचं होतं. साधूंनी सांगितलं, बेटा आता रात्रीच्या वेळी जाऊ नको, हिंस्र पशु असतात, तुला खाऊन टाकतील, तू रात्री इथंच राहा, मुलं राहतील कशी तरी घरी, तू उद्या सकाळी लवकर उठून जा, मी तुला पोहोच करीन. ताटिकेने सांगितलं, ठीक आहे. ताटिका तिथे थांबली आणि तिथे थांबून रात्रीच्या वेळी अगस्त्य ऋषींनी काही कंदमुळं आणले आणि तिला खाण्यासाठी एका ताटामध्ये तिला वाढलं आणि स्वतः एका ताटामध्ये पदार्थ घेतले. ताटिकाला बोलावलं, बेटा चल जेवायला. ती म्हटली, जेवायला? जेवायला म्हणजे? ते म्हटले, इकडे ये, तुला भूक लागली ना? ती म्हणे, हो मला भूक लागली. मग चल जेवून घे. जेवायला बसली ना, ती म्हणे, हे काय आहे? तिला माहितीच नाही कंदमुळं खात असतात म्हणून, अवघड आहे. ती म्हटली, हा कोणता पदार्थ आहे, हा कोणता प्राणी आहे? ते म्हटले, प्राणी नाहीये, हे कंदमुळं आहे. ती म्हटले, मला नाही जमायचं हे, पण म्हणे आता रात्र आहे ना, तू नवीन पदार्थ कुठून बनवणार? मी हेच खाऊन घे. ताटिका खाऊ लागली पण सांगू लागली, नाही मला चवच नाही, मला हे असलं काही खायची सवय नाहीये. ते म्हणे, मग तू काय खाते? सांगितलं, मी पशु खाते. ताटिकाने सांगितलं, मी पशु खाते. ऋषींनी सांगितलं, ते खायचं नसतं, ते खाण्यासाठी नसतं, आपण माणसं आहोत, सात्विक आहोत. तिने सांगितलं, तसं काही नाही, मला भूक लागली की मी तेच खात असते, मला हे नको हे. ती म्हणे, कशाला आली असेल बाई या साधूच्या आश्रमात? आता साधूने काही तिला बोलावलं होतं का? पण रात्र झाली, रात्रीचा अंधार आहे आणि दिवा विझलेला आहे. रात्रीचे 12 वाजले आणि ताटिकाची मती भ्रष्ट झाली आणि ताटिका आपल्या अंथरुणावरून उठले आणि अगस्त्य ऋषींजवळ गेले आणि सांगू लागली, महाराज या घनदाट जंगलामध्ये, या किर्र अंधारामध्ये तुम्ही एकटे आहात आणि मीही एकटी आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं. काय? अगस्त्य ऋषींनी सांगितलं, बेटा अगं मी माझी मुलगी म्हणून मी तुला इथं ठेवून घेतलंय, फक्त तुला आधार देण्यासाठी रात्रभर ठेवून घेतलंय. माझी पत्नी आहे लोपामुद्रा, खूप ज्ञानी आहे ती आणि मी साधना करतो आहे. तुला मी उद्या सकाळी तुझ्या पतीकडे तुझ्या मुलांकडे नेऊन घालीन. तिने सांगितलं, मला काही गरज नाही त्या पतीची आणि त्या मुलांची, कसे राहतील आणि कसे खातील, आपण लग्न करू. अगस्त्य ऋषींना राग आला पण अगस्त्य ऋषींनी समजावून सांगू लागले, बेटा असं विचार बिघडू द्यायचा नसतो, तू अबला आहेस, मी तुला आधार दिलाय. पण ताटिका ऐकत नाहीये. त्यावेळी अगस्त्य ऋषींचा क्रोध अनावर झाला आणि अगस्त्य ऋषींनी तिला शाप देऊन टाकला, जा या जंगलात अशीच राक्षसी होऊन भटकत राहशील. शाप दिल्याबरोबर ताटिका भानावर आली आणि उपशाप मागू लागले, महाराज मला क्षमा करा, मला क्षमा करा, मी चुकले,
म्हणजे खरंच दोन छोटे छोटे मुलं आहेत. अहो माझा पती वाट पाहत असेल, तुम्ही असं करू नका, मला शाप देऊ नका, मला उपशाप द्या. अगस्त्य ऋषींनी सांगितलं, हे बघ ताटिका, हजारो वर्षापर्यंत या जंगलामध्ये तू पक्षी खाशील, पशु खाशील, माणसं खाशील, कारण तेवढ्यासाठी तू जंगलात भटकत होतीस ना. पण एक दिवस हजारो वर्षानंतर भगवान महाविष्णू अयोध्येत अवतार घेतील आणि ऋषींच्या यज्ञाचं रक्षण करण्याच्या निमित्ताने या मार्गाने जातील, तेव्हा तुझा उद्धार करून या रस्त्याने जातील. ताटिकेला उपशाप दिला. अगस्त्य ऋषी निघून गेले आणि ताटिका त्या जंगलात भयंकर मोठी राक्षसीन झाली. सामान्य माणसं जर तिथे गेले तर ताटिकेच्या घोट्या इतकेच लागतात. इतकी मोठी ताटिका आहे. तिचे छोटे छोटे मुलं सुबाहू आणि वारिज हे सुद्धा आई नसल्यामुळे तेही संस्कारहीन झाले, त्यांच्यावर संस्कार होऊ शकले नाही, म्हणून ते सुद्धा राक्षस झाले. आणि राक्षस होऊन तेच ऋषींच्या यज्ञामध्ये विघ्न आणू लागले. विश्वामित्र ऋषींनी रामाला ही कथा सांगितली आणि राम लक्ष्मणाने सांगितलं, आता आपण पुढे गेलं पाहिजे, आता ताटिका मारलीच पाहिजे, कारण तिला उपशाप त्या पद्धतीचा आहे, म्हणून माझ्या हातून तिचा मृत्यू होणार आहे, म्हणून मला तिला मारावंच लागणार आहे, स्त्री असली तरी सुद्धा. मग भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी पुढे गेले. धनुष्याला बाण लावून त्या जंगलात जात आहेत, तो ती राक्षसीन आली. राम आणि लक्ष्मण तर तिच्या अंगठ्या इतकीच होती, तिच्या अंगठ्याच्या नखापर्यंतच त्यांचं डोकं लागत होतं. मग किती उंच असेल ती, इतकी मोठी दिप्पाडची दिप्पाड राक्षसीन, जसा ढग गरजतो आहे अशी बोलू लागली, कोण आहे, खाऊ का तुम्हाला. रामाने सांगितलं, रे आम्हाला का खाती आहे, आता तू तुझा विचार कर. पण तिने सांगितलं नाही. मोठमोठे झाडं उपटू लागली आणि त्यांच्या अंगावर फेकू लागले. रामाने सांगितलं. लक्ष्मण म्हटलं, दादा अजिबात घाबरू नको, हिला मारून टाक, हिला ठेवू नको अजिबात. रामाने धनुष्याला बाण लावला. धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढली. जसा धनुष्यातून बाण सुटला तसाच थेट ताटिकेच्या छातीत लागला. जसा बाण छातीत लागला तशीच ताटिका धाड दिशी जमिनीवर पडली आणि गडगड 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 असा आवाज झाला आणि एकदम ताटिका खाली पडली. ताटिकेचा उद्धार झाला. पण ताटिका जिथे पडली तिथे कितीतरी मोठमोठे पशु, मोठमोठे झाडं, मोठमोठे डोंगर खाली चेपलेले आहेत ताटिकेच्या खाली. ताटिकेमधून एक दिव्य ज्योत निघाली आणि भगवंतामध्ये विलीन झाली. ताटिकेने सांगितलं, रामा मी हजारो वर्षापासून इथे पीडत होते रे, राक्षसीन होऊन बसले होते रे. अरे आज तू माझा उद्धार केलास, माझं खूप मोठं भाग्य आहे रे रामा. आज तुझ्यामुळे मी तुझ्यात विलीन झाले, तुझ्या धामात पोहोचू शकले. म्हणून तर ताटिका भगवंताच्या धामात निघून गेले. राम लक्ष्मण विश्वामित्र ऋषी आणि 88,000 ऋषी विश्वामित्र ऋषींच्या आश्रमाकडे गेले. आश्रमात जाऊन तिथे यज्ञाचं रक्षण करायचं आहे, म्हणून उद्या यज्ञ सुरू होणार आहे आणि उद्या यज्ञ सुरू होणार म्हणून राम आणि लक्ष्मण दोघं धनुष्याला बाण लावून त्या आश्रमाच्या भोवती फिरत आहेत, फेऱ्या मारत आहेत. कारण जिथे भगवंताची कथा चालू असते तिथे राम आणि लक्ष्मण कथा ऐकायला बसत असतात, तर तिथे भोवती फिरत असतात, कोणतंही संकट यायला नको. राम आणि लक्ष्मण फिरू लागले आणि सर्व यज्ञाची तयारी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी यज्ञ सुरू झाला आणि जसा यज्ञ सुरू झाला तसाच मारीच सुबाहू आला. पहिल्या दिवशी घनघोर युद्ध झालं, पण ते मायावी होते, काहीतरी माया करायची आणि पुन्हा
पाहता पाहता चौथा पाचवा दिवस उगवला आणि 7व्या दिवशी सुबाहू आणि मारीच लक्ष्मणाने सांगितलं, दादा आता याला सोडूच नको, आता दोघांनाही असं उडव ना की एका बाणात त्यांचं काम करून टाक. त्यांचं समोरासमोर युद्ध सुरू झालं, सुबाहू आणि रामाचं. रामाने असा बाण सोडला, धनुष्यातला जो बाण सोडला, कारण रामाचा बाण म्हणजे रामाचं व्रत होतं, एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी. जो बाण एकदा सुटला ना तो परत वाहत्यात येत नाही किंवा तो व्यर्थ जात नाही. असा बाण सोडला, त्या बाणाला असे पंख होते. पंख असल्यामुळे तो बाण जो सुटलेला आहे, शेजारी बाजूला मारीच उभा होता. तो मारीच शेजारी उभा होता. जो बाण मारीच्या जवळून गेला आणि थेट सुबाहूच्या छातीत लागला, पण मारीच्या जवळून गेला, मारीच्याला त्या पंखाचा वारा लागला, इतका वारा लागला की मारीच तिथून उडाला आणि 400 योजन म्हणजे समुद्राच्या थेट पलीकडे जाऊन पडला मारीच. तोच मारीच मामा. पुढच्या वर्षी त्याची कथा आपण ऐकणार आहोत. ती कथा आपल्या या भागातच घडलेली आहे, कारण ते दंडकारण्य म्हणजेच आपला महाराष्ट्र आहे. अहमदनगर जिल्हा, बीड जिल्हा, नाशिक जिल्हा हेच तर दंडकारण्य आहे. पुढच्या वर्षी दंडकारण्याची सेपरेट कथा, 2 तासाची कथा आहे दंडकारण्याची. मग सुबाहू मारला गेला आणि मारीच समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला. मारीच असा थरथर थरथर कापत होता. मारीच म्हटला, परत रामाच्या कधीच नादी लागायचं नाही. अरे राम काही सोपा नाहीये आणि सुबाहू तर मारलाच त्याने. मग सुबाहू मारल्यामुळे बाकीचे राक्षस पळून गेले आणि भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी इकडे युद्ध पूर्ण झालं, राक्षस पळून गेले आणि इकडे ऋषी मुनींचा यज्ञही पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाला आणि यज्ञ पूर्ण झाल्याबरोबर विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, अरे आज सगळ्या देवांच्या आहुत्या झाल्या आणि यज्ञ संपूर्ण झाला, आता काही चिंता राहिली नाही. रामा, लक्ष्मणा, 7 दिवस तुमच्यासोबत बोलायला वेळ सुद्धा मिळाला नाही. आणि दशरथ राजाने सांगितलं होतं, माझे मुलं म्हणजे तळ हातावरचा फोड आहे, खूप जपतो रे मी त्यांना, पण रामा मी तुम्हाला तुमची काळजी घेऊ शकलो नाही रे, कारण 7 दिवस माझ्या पाठीमागे हीच गाई होती यज्ञाची. पण आज यज्ञ सफल झाला तो फक्त तुमच्यामुळे. म्हणून रामा, आता आजचा मुक्काम आपण इथंच करू आणि उद्या सकाळी मी तुम्हाला अयोध्या नगरीत स्वतः घेऊन जाईल. म्हणून त्या ठिकाणी रात्री थांबले आणि त्याच वेळी एक कुणीतरी सेवक आला आणि तो सेवक सांगू लागला, विश्वामित्र ऋषींना भेटायचे. अरे, विश्वामित्र ऋषींना भेटण्यासाठी सेवक आला? कुठला आहे? सांगितलं, मिथिला नगरीचा राजा जनकाने विश्वामित्र ऋषींसाठी पत्र पाठवलं. काय? विश्वामित्र ऋषींसाठी जनकाने पत्र पाठवलं? सेवक विश्वामित्र ऋषी पर्यंत आला. विश्वामित्र ऋषींनी पत्र हातात घेतलं आणि पत्र वाचू लागले. पत्र हातात घेतल्याबरोबर त्यांना कळालं की हे पत्र कशाचं आहे, कारण त्याच्यावर खुणा असतात. बघा, जेव्हा लग्नाची पत्रिका असते ना, लग्नाच्या पत्रिकेवर असे हळदी कुंकाचे असे शिंतोडे उडालेले असायचे. लगेच कळायचं ही लग्नाची पत्रिका आहे. जागरण गोंधळाची पत्रिका असली ना ती पिवळ्या रंगाची असते, किंवा जागरण गोंधळाची पत्रिका नसेल तर तांदूळ दिले जायचे, दारात तांदूळ ठेवायचे, मग ते तांदूळ अशी पिवळे केलेले असायचे. मग कळायचं हे जागरण गोंधळाचे आहे. कारण विश्वामित्र ऋषीने ओळखलं की पत्रिकेवर शिंतोडे हळदी कुंकाचे आहेत, ही पत्रिका लग्नाची असली पाहिजे. म्हणून पत्रिका वाचली की मिथिला नगरीचा विदेही राजा जनक
ह्याची एकुलती एक मुलगी आहे सीता, आणि या सीतेचा स्वयंवर सोहळा आहे अजून 3 दिवसांनी, आणि 3 दिवसात आपण तिथं पोहोचलो पाहिजे. आता आजचा दिवस तर गेलाच, उद्याचा आणि परवा संध्याकाळपर्यंत पोहोचलो पाहिजे, तरच लग्न हाती लागेल. मग पत्रामध्ये पत्रिकेमध्ये असं लिहिलेलं होतं की जनकाच्या मुलीचा स्वयंवर सोहळा आहे, लग्न नाही, स्वयंवर सोहळा. आणि स्वयंवर सोहळ्यासाठी तिन्ही काळातले राजे राजकुमार विद्वान पंडित शास्त्री यक्ष किन्नर गंधर्व देव दानव राक्षस सगळ्यांना बोलवलेलं आहे. म्हणून विश्वामित्र ऋषी तुम्ही सुद्धा जरूर जरूर या. विश्वामित्र ऋषीने पत्रिका वाचली आणि रामाला विचारलं, रामा मी तुला उद्या सकाळी अयोध्येत सोडणार होतो, पण पत्रिका आली, मला अर्जंट उद्या सकाळी जनकपुरीला जावं लागतंय. लक्ष्मणाने विचारलं, काय आहे जनकपुरीला, कोण आहे जनकपुरीमध्ये? ऋषींनी सांगितलं, जनकपुरीमध्ये जनक राजा आहे, तो विदेही जनक आहे. कारण जनक हे पद आहे, जनक हे राजाचं नाव नाहीये. कारण रामायण ह्याच्यासाठीच काळजीपूर्वक ऐकावं लागतं. जनक जसं इंद्र हे पद आहे, मंत्री हे पद आहे, तसं जनक हे पद आहे. मग मिथिला नगरीमध्ये असे कितीतरी जनक होऊन गेले, त्यामधला हा विदेही जनक आहे की ज्याचा एक पाय अग्नीमध्ये जळतो आहे आणि एका पायाला अष्टभोग आहे. त्याला जळणाऱ्या पायाचं दुःख नाही आणि अष्टभोगांचं सुख नाही. म्हणून असा विदेही जनक राज्यकारभार करतो आहे आणि त्याच्या घरी साक्षात महालक्ष्मीने अवतार घेतलेला आहे. आणि तिच्या लग्नाचा उद्या परवा स्वयंवर सोहळा आहे. म्हणून मला उद्या सकाळी तिकडे निघालं पाहिजे. लक्ष्मणाने सांगितलं, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. काय? विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, रामा तुम्ही माझ्या सोबत येणार? सांगितलं, हो, काही हरकत नाही, आम्ही सुद्धा येऊ. कारण आम्हाला सुद्धा माहिती नाही लॉकडाऊन मधले लग्न कसे होतात. कारण आम्ही असे डीजे वाजून असे मस्त आनंदाचे लग्न पाहिलेले आहेत, पण असे लॉकडाऊन मधले गुपचूप लग्न पाहिले नाही. आम्हाला तसे लग्न पाहायचंय. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, ठीक आहे, उद्या सकाळी तुम्ही सुद्धा माझ्या सोबत चला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वामित्र ऋषी, भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि 88,000 ऋषी सर्वजण जनकपुरीकडे जाणार आहेत. पण जाता जाता मध्ये अहिल्याचा उद्धार उद्या होणार आहे. अहिल्या म्हणजे महान पतिव्रता आहे. आपण कधी कथा ऐकली असेल किंवा नसेल, आणि शक्यतो तुम्हाला नवीनच कथा ऐकायला भेटणार आहे. ती अहिल्याचा उद्धार उद्या होणार आहे, महान पतिव्रतेचा, की जी निष्कलंक असून जिला कलंकित केलेला आहे, तिचा उद्धार भगवान प्रभू रामचंद्र उद्या करते. आणि पुढे जनकपुरीच्या जवळ जाऊन थांबतील की नदीच्या पलीकडे मिथिला आणि अलीकडच्या तीरावर मुक्काम होईल. तेव्हा भगवान प्रभू रामचंद्र विश्वामित्र ऋषींना विचारतील, महाराज कोण हो ही सीता, आणि कायच्या लग्नाचा एवढा मोठा सोहळा करायचा, का स्वयंवर करायचा? त्यावेळी विश्वामित्र ऋषी रामाला सीतेच्या मागच्या जन्माची कथा सांगतील. तेव्हा जेव्हा सीतेच्या मागच्या जन्माची कथा तुम्ही ऐकाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल सीतेचा स्वयंवर का, आणि सीतेचा विवाह रामाच्या सोबतच का. कारण खूप मोठी कथा आहे. कारण एक कथा म्हणजे 2-2, 2.5 तासाच्या आहेत. पण आपल्याला रामाचं लग्न 7 दिवसात करायचं. म्हणून
आपण घाईघाईने तिथपर्यंत पोहोचतो आहोत, धावतं घेतो आहोत. म्हणून उद्या अहिल्या उद्धार होईल आणि सीतेच्या मागच्या जन्माची कथा होईल. म्हणून आजची कथा इथेच थांबत आहे, इथे विश्राम घेत आहे. म्हणून